नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मार्च एप्रिल मे म्हणजे चैत्री पाडवा ते अक्षय तृतीया इथेपर्यंत आपण आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेत असतो। फळांचा राजा सध्या खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। आंब्याच्या हापूसच्या फोडी खाणे, नंतर आमरस खाणे, हापूस आणि पायरीचा आमरस, त्याशिवाय आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणंही प्रत्येकाचं सुरू असतं। आंब्याचं आईस्क्रीम बनवतो आपण, आंब्यापासून शिरा बनवतो आंबा घालून, आंब्याच्या वड्या केल्या जातात। तर मी आज अशीच एक आंब्याचा रस घालून केलेली रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे आंबा भात, आंबा घालून केलेला साखर भात। तर आपण बघूया त्याचं साहित्य। हे आहे 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ। बासमती तांदूळ किंवा आपण आंबेमोहर पण वापरतात साखर भाताला, कारण त्याला एक सुवास असतो या दोन्ही तांदळाला। तर मी हा बासमती तुकडा वापरलाय, तो स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलाय। तर हा 1 वाटी तांदूळ आहे, हा 1 वाटी आमरस आहे, हापूस आंब्याचा रस आहे, हा नुसता जस्ट काढून त्याचं काही मी मिक्सरला वगैरे फिरवला नाहीये, असाच ठेवलाय, हा तुम्हाला लक्षात येत असेल बघून। तर हा आहे हापूसचा आमरस। ही आहे साखर, ती पण 1 वाटी आहे। हे सगळं समप्रमाणे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी आमरस, 1 वाटी साखर। आता हे आहे लवंग आणि दालचिनी। आपल्याला थोडंसं तुपावर हे तांदूळ परतायचे, ते तुपावर परतण्यासाठी आपल्याला हे लवंग दालचिनी घालून आपण जसं साखर भाताला परततो तसे परतून घ्यायचे। ही आहे वेलदोड्याची पूड, हा आहे लिंबाचा रस। हा सगळा गोड पदार्थ येत नाही, तर थोडासा लिंबाचा रस घातला की भाताला स्वाद चांगला येतो। आणि हे आहे केशराच्या काही काड्या घेतल्यात मी, आणि हे गार्निशिंगसाठी काजू बेदाणा। काजू मी ऍक्च्युअली तांदूळ परतताना त्याच्यामध्ये परतणार आहे, म्हणजे ते परतले पण जातात आणि चांगले शिजतात। आणि बेदाणा आपण पाक झाल्यावर करायचा आहे। आपण साखरेचा 1 तारी पाक करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये हा तयार झालेला भात मिसळून आपण पूर्ण साखर भात तयार करणार आहोत। तर आता वळूया आपण कृतीकडे। कुकरमध्ये आपण प्रथम भात करून घेणार आहोत। 1 चमचा साजूक तूप घालतेय मी। तूप जरा गरम झालं की त्याच्यात हे लवंग आणि दालचिनीचे 2 तुकडे आहेत अक्षरशः, ते घालूया आपण। त्याच्यानंतर हे काजूचे तुकडेही मी त्याच्यात घालून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण आता जरासं परतवूया आणि तांदूळ घालूया। झालं, ते काय जस्ट गरमच हवंय आपल्याला। हे 1 वाटी तांदूळ जे धुवून आणि कोरडे करून घेतले ते मी घालते। आता हे थोडेसे तांदूळ चांगले परतवून घ्यायचेत आपल्याला। हे तांदूळ मी परतायला लागली आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ, अगदीच थोडं पिंच सॉल्ट तेवढंच घालते मी, आणि लिंबाचा रस हे घालून परत जरा परतायचे। हे एकीकडे मी पाणी ठेवलंय, 1 वाटी तांदूळाला बरोबर 2 वाट्या पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला मऊ मोकळा भात करून घ्यायचा आहे, फार मोकळाही नको आणि फार गच्च गोळाही नकोय, म्हणून 2.5 पट नाही घेतलंय पाणी, दुप्पट घेतलंय। ते चांगलं आधण आलं की आपण या तांदूळात घालणार आहोत। हे बघितलेत का, आपले तांदूळ परतून झालेत। इकडे पाण्यालाही उकळी आलेली आहे, मी गॅस बंद करते आणि हे मोजून घेतलेलं जे पाणी आहे ते या कुकरमध्ये तांदूळावर घालते। हे आता एकदा व्यवस्थित हलवून घेतलंय मी। आता मीडियम गॅसवर ठेवते, हे अगदी बारीक होता, आता मीडियम करते आणि झाकण ठेवते। 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आता आपण पाक करून घेऊया। हे 1 वाटी पाणी घेतलंय मी, त्याच्यात ही 1 वाटी साखर, आणि आपल्याला ती चांगला 1 तारी थोडासा थिक असा पाक करायचा आहे। सो आपण आता हे हलवत राहूया। हे असे ठिपके पडतायत पाकाचे, तेव्हा जो ठिपका असतो तो मागे ओढल्यासारखा दिसतो किंवा त्यातनं एक तार दिसते, नीट बघितलं तर ती बघा। तर ही जी तार आहे, असा तारेचा पाक, हा जो ठिपका मागे ओढला जाऊन ही त्या पाकाची ही बघा तार दिसते। ही तार झाली, तार यायला लागली म्हणजे आपला पाक झाला असं ओळखायचं। आता हा आमरस त्याच्यामध्ये घालतेय पाकामध्ये। त्याने काय होणार आहे, पाक परत थोडासा पातळ होणार आमरस घातला की। पाक थोडासा आपण तो उकळायचा आहे, आणि काही मिक्सरला वगैरे लावला नाहीये, असाच तो भातात मध्ये मध्ये असं आलं ना तुकडे गाठी गाठी की तो छान। ही छान उकळी आलेली आहे, मी केशर घालतेय। तर हा मी जो भात करून घेतला आपण मऊ मोकळा, तो आता याच्यामध्ये ट्रान्सफर करते। आता ह्याला चांगली एक 7 ते 8 मिनिटं अगदी बारीक गॅसवर दणदणीत वाफ काढायची आहे, म्हणजे तो छान जो जरा पातळ दिसतोय तो चांगला होईल। तर आता मी याच्यावर झाकण ठेवते। तर असा हा आंबा भात आपला रेडी आहे, मस्त गरम गरम। स्वादासाठी वेलदोड्याची पूड आणि केशरही घातलेलं आहे, आणि लवंगेचा स्वाद आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देवगड हापूस, हापूस आंब्याचा स्वाद आहे त्याला आलेला। रंग बघा किती सुंदर दिसतोय, बघता क्षणी खावासा वाटावा
असा हा साखर भात आपला रेडी आहे. आता याच्यावर मी थोडं तूप घालूया आणि हे ऑप्शनल आहे पण ते दिसायला छान दिसतं. तर ह्या आंब्याच्या ताज्या फोडी आज आपल्या इथे आमचे कौटुंबिक स्नेही विजय भागवत आलेले आहेत आणि ते खाण्यामध्ये त्यांना विशेष रुची आहे. ते व्यवस्थित सांगतात. त्यांना वेगवेगळी आवड आहे वेगवेगळे पदार्थ खाऊन बघण्याची, खाण्याची, करण्याची सुद्धा. तर ते आज आपल्याकडे आलेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी ह्या पदार्थाची चव घ्यावी, आंबा भाताची चव घ्यावी आणि त्यांची खरी प्रतिक्रिया व्यक्त करावी. वहिनी, आज खराच हा योगायोग म्हणण्यापेक्षा आंबा योग आलेला आहे. माझ्या अतिशय आवडीची डिश. म्हणजे आंबा हा माझा आवडीचाच आहे, पण आंबा भात हा पहिल्यांदाच खातोय मी. अतिशय उत्तम झालेला आहे. चांगला म्हणजे त्याच्यातले जे काजू वगैरे आपण घातलेले आहेत आणि देवगड हापूसचा अस्सल स्वाद पण त्याच्यात आलाय. मी मुळातला कोकणातला असल्यामुळे मला या चवीची चांगलीच जाण आहे. त्यामुळे खरोखर सुंदर भात झालेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मुद्दाम करून बघा. खूप खूप धन्यवाद. मस्त मजा आली. तर मंडळी, आंबा घालून साखर भाताची, आंबे भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का, मला नक्की कळवा. आणि इथून पुढच्या 1-2 रेसिपी आंब्याच्या नाविन्यपूर्ण ज्या कोकणामध्ये केल्या जातात, म्हणजे आंब्याचं सांदण, हे मी पुढच्या भागात दाखवणार आहे. तर ते पण नक्की बघायला विसरू नका. व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट जरूर करा आणि आपण पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद.